टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ज्ञानेश्वरी मुंडे आणि ते या ठिकाणी जे रस्ता रोको आंदोलनासाठी बसलेले आंदोलक होते ते आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। गेल्या 3 तासापासून भर पावसात हे आंदोलन सुरू होतं, मात्र प्रशासनाकडून योग्य पद्धतीने दखल घेतली गेली नाही असा आरोप होतोय। महादेव मुंडेंना न्याय देण्याची मागणी होते। माझ्या सोबत ज्ञानेश्वरी मुंडे आहेत। काय सांगाल तुम्ही आता या ठिकाणाहून उठला, 3 तासापासून आंदोलन सुरू होतं, प्रशासनाने काय सांगितलं? प्रशासनाचं काहीच नाही, प्रशासन आम्हा ग्रामस्थाला नालायक बनवत आहे म्हणून आता आमचं स्वरूप त्या बायपासला चाललं आहे। सगळे माझे ग्रामस्थ तिथं बसत आहेत, त्यांनी गाड्या तिकडून काढून दिल्या आहेत, आम्ही आता त्या ठिकाणी जात आहे। काय प्रशासनाला याबाबत तुम्ही कळवलेलं होतं का? हा, कळवलेलं आहे, आम्ही निवेदन दिलेले, जागोजागी निवेदन दिलेले, तरी पण प्रशासन दक्ष होत नाही। मग आता बायपासला आम्ही जातो आहोत। काय अपेक्षित काय आहे तुम्हाला आता प्रशासन? मला फक्त एवढंच की आम्हाला आरोपी अटक पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे ना, आम्ही दुसरं काहीच नाही पाहिजे। हा, पोलीस तहसीलदार आले होते, नायब तहसीलदार सुद्धा तुमच्याकडे आले होते, तुमच्याकडे निवेदनाची मागणी केली होती, तुम्ही दिलं निवेदन? आम्हाला काहीच नाही, त्यांचं काहीच नाही। आम्हाला तुम्ही देणार होतात निवेदन? आम्ही निवेदन नाही, आम्हाला लेखी पाहिजे की आम्हाला आरोपी 8 दिवसात अटक पाहिजेत। SITची सुद्धा मागणी केली, काय मागणी? SITची तर मागणी नंतर, मग त्या आरोपींना सजा देण्यासाठी SITची ते आम्हाला म्हणजे SIT पंकज कुमार साहेब आणि साबळे साहेबांनी जे आमचा तपास केला आहे पहिल्यापासून, त्यासाठी आम्ही मागणी केली होती। नक्कीच या ठिकाणी जर आता पाहिलं तर गेल्या 3 तासापासून हे आंदोलन सुरू होतं आणि या बाजूला आपण पाहिलं तर त्यांची मुलं, आई आणि संपूर्ण कुटुंब जे आहे ते या ठिकाणी आक्रमक झालेलं आहे। गेल्या 3 तासापासून या ठिकाणी हे आंदोलन सुरू असताना प्रशासनाने योग्य पद्धतीने दखल घेतली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। तात्काळ त्यांनी लेखी आश्वासन द्यावं, आरोपींना अटक करावं अशा प्रकारची त्यांनी मागणी केलेली आहे आणि यामध्ये SIT गठीत तात्काळ व्हावी अशी सुद्धा त्यांची मागणी आहे। कॅमेरामॅन हुमनाबादकर सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।